MHT CET 2027 चे ऍस्पायरंट्स, सर मला फिजिक्स समजत नाही, सर मला क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही, सर मला फिजिक्सची भीती वाटते, तर मग काळजी करू नको. त्यासाठीच स्वयं फिजिक्सची पहिली प्रीमियम बॅच, ज्याच्यामध्ये जे लागतं तुला 45+ फिजिक्स मध्ये आणायला. सर 45+ येतात फिजिक्स मध्ये? येस येतात. याच वर्षी आपल्याकडे वेळ कमी होता. नोव्हेंबर पासून साधारण मी लेक्चर टाकायला सुरू केलं आणि काही विद्यार्थ्यांना जानेवारीला वगैरे चॅनल कळालंय, तरी विद्यार्थ्यांनी 40+, 44, 45 पर्यंत मार्क्स आणलेत. अजून पण जास्त क्लेम करतायत मार्क्स. जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा सांगेनच. सो दॅट इज पॉसिबल इफ यू फॉलो. काय फॉलो करायचं सर? सरांनी जेवढं म्हटलं तेवढं. सरांचे लेक्चर्स, सरांच्या नोट्स, क्लासमध्ये MCQ ची प्रॅक्टिस, त्याच्यानंतर चॅप्टर वाईज टेस्ट, सेक्शन वाईज टेस्ट, फुल लेंथ टेस्ट, रिव्हिजन. पहिल्या अटेम्प्ट साठी नाही, दुसऱ्या अटेम्प्ट साठी सुद्धा. म्हणजे आत्तापासून जून पासून तर पुढच्या जून पर्यंत, जोपर्यंत म्हणजे एप्रिल एंड पर्यंत, जोपर्यंत तुझी CET ची एक्झाम होत नाही दोन्ही अटेम्प्ट, आय विल बी देअर विथ यू फॉर फिजिक्स. फिजिक्सची काळजी तू माझ्यावर सोड. आता ही जी बॅच आहे क्वांटम 1.0, याच्यामध्ये काय काय असेल हे मी तुला सगळं सांगतो. पटकन इंट्रोडक्शन वगैरे करून टाकू, जॉईन करा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 10 तारखेपासून मात्र लेक्चरला सुरुवात. ओके सर. चला बघा आता पटपट. सगळ्यात पहिले, व्हॉट मेक्स दिस बॅच स्पेशल? काय स्पेशल आहे सर? बघा, फिजिक्सला माहिती आहे का, फिजिक्सला घाबरतो का घाबरतो आपण माहिती? तुला क्लासमध्ये कळतं असं नाहीये, तुला ऑफलाईन मध्ये कळत नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना, ऑलमोस्ट 70-80% विद्यार्थ्यांना क्लासमध्ये शिकवलेलं समजतं. प्रॉब्लेम कुठे येतो माहितीये का? थिअरी सगळ्यांना समजते, पण क्वेश्चन सॉल्व्ह होतच नाही. क्वेश्चन आला तर कळतच नाही की क्वेश्चन काय म्हणतोय, फॉर्म्युला कुठला वापरायचा, व्हॅल्यू कशा सबस्टिट्यूट करायचा, फायनल आन्सर पर्यंत कसं पोहोचायचं. त्यासाठी 90% तुम्ही जर माझे MHT CET 5 year PYQ चे क्वेश्चन्स बघितले असतील, सिरीज बघितली असाल, किंवा रक्षक किंवा काही पण आपल्या चॅनलवरचा कॉन्टेंट बघितला असेल, तुम्हाला हे कळालं असेल की अवर फोकस ऑन विद्यार्थ्यांचे यावर्षी जे मार्क्स आलेत ना, ते याच्यामुळे आले बेटा. CETचा अभ्यास करायचा असेल तर क्वेश्चन सॉल्व्हिंग खूप जास्त लागते. इनफॅक्ट मी म्हणेल JEE पेक्षा जास्त लागते. त्याचं कारण असं की JEEला तरी थेरॉटिकल थोडाफार बेस कॉन्सेप्च्युअल डेप्थ साठी लागतो. CETला कॉन्सेप्च्युअल डेप्थ मॉडरेट, पण प्रॅक्टिस भयानक लागते. का? कारण CETला आपल्याला कमी वेळात जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तो याची काळजी या बॅच मध्ये घेतली जाईल. 10% थेअरी, 90% सॉल्व्हिंग. तुम्हाला माहिती नाही, आता मी तुम्हाला सांगतो की थेअरीचा सिलेबस CETने दिलाय. जो आपला HSC बोर्ड आहे ना, जे 16 चॅप्टर्स आहे 12चे आणि 11चे जे 10 चॅप्टर्स आहे, दॅट इज युअर ऑफिशियल सिलेबस. तुम्हाला सांगतो क्वेश्चन्सचा पण एक सिलेबस असतो. क्वेश्चन्सचा एक सिलेबस असतो. सर क्वेश्चन सिलेबस म्हणजे काय? क्वेश्चन सिलेबस म्हणजे एखाद्या टॉपिकवर कशा टाईपचा क्वेश्चन बनतो याचा अनऑफिशियल सिलेबस असतो, जो PYQ अनालिसिस करून कळतो. जर मागच्या 5 वर्षाचे 3,500-4,500 हजार PYQs तुम्ही CETचे अनालिसिस केले, तर तुम्हाला कळेल की एखाद्या टॉपिकवरून कसे क्वेश्चन बनतात. तो सिलेबस डोक्यात ठेवून आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, म्हणून विद्यार्थ्यांना पेपर चांगला जातो फिजिक्सचा. आपल्याला खूप कमी असं पोर्शन ठेवायचा आहे जो आपण केला नाही, म्हणजे आपल्याला प्रचंड प्रॅक्टिस लागणार आहे. दॅट्स वाय दिस बॅच इज स्पेशल. ठीक आहे. सेकंड, जसं मी तुम्हाला सांगितलं, काय काय सर, की जे तुमचं फिअर आहे ते निघून जाईल. तुम्ही रोज जर युद्ध करायला लागला, म्हणजे रोज जर क्वेश्चन सॉल्व्हिंग करायला लागला, तर फिअर तुमचं निघून जाईल. नवीन क्वेश्चन कसा आला हे तुम्हाला कळेल. कसं कळेल सर नवीन क्वेश्चन आला तर? कारण आपण तशी प्रॅक्टिस करू. तुला कळेल, तुझे जे न्यूरल नेटवर्क्स आहेत ना डोक्यातले, ते डेव्हलप होतील. अच्छा, हे असं केलं तर असं होतं, असं केलं तर असं होतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर स्पीड, याच्यासाठी बेटा टेस्ट. स्पीड आणि टाइम आणि अॅक्युरेसीसाठी टेस्ट. चॅप्टर वाईज टेस्ट देणं महत्वाचं आहे. जोपर्यंत टेस्ट देत नाही तोपर्यंत तुला कळत नाही. जरी क्लासमध्ये प्रॅक्टिस केली तरी क्लासमधल्या प्रॅक्टिसमध्ये प्रेशर नसतं, टाइम मॅनेजमेंट नसतं. घरी करतोय ना आरामात, पण जेव्हा टेस्ट देशील ना तू, तर त्यावेळेस आपल्याला हे चेक करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बेटा टेस्ट, जसं मी तुला म्हटलं, कशा टेस्ट असतील सर? तुम्हाला चॅप्टर वाईज टेस्ट मिळतील, सेक्शन वाईज टेस्ट मिळतील, म्हणजे ब्लॉक वाईज.
पहिले 3 चॅप्टर, मग त्याच्यानंतर 3 चॅप्टर, किंवा वेव्ह फॅमिलीचा एक ब्लॉक, इलेक्ट्रोडायनामिक्सचा एक ब्लॉक, मॉडर्न फिजिक्सचा एक ब्लॉक, असं चॅप्टर वाईज वेगळं आणि हे वेगळं. त्याच्यानंतर फुल लेंथ टेस्ट मिळणार आणि डिस्कशन सुद्धा, त्या टेस्टवर आपण डिस्कशन लेक्चर सुद्धा घेणार. कळालं तुम्हाला? तर हे कंप्लीट पॅकेज आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय सर, की सर कसं आपलं सिलेबस कधीपर्यंत कंप्लीट होईल, काय होईल बघा. मिड डिसेंबर, सध्या तरी सीईटी म्हणते 15 डिसेंबरच्या आसपास आपण सीईटीचा सध्याचं नोटिफिकेशन जर बरोबर धरून चाललो तर 15 डिसेंबरच्या आसपास पहिला अटेम्प्ट आहे आपला. आता आपला जो सिलेबस आहे तो कधीपर्यंत कंप्लीट करायचा आहे, तर माझा टार्गेट आहे की नोव्हेंबर 15 हा माझा टार्गेट आहे. ठीक आहे. हा होऊ शकतं की नोव्हेंबर 15चा नोव्हेंबर 20 पर्यंत पण जाऊ शकतो. ठीक आहे. सो तुम्ही नोव्हेंबर 15 हा टेंटेटिव्ह समजा, पण तोपर्यंत सिलेबस क्वालिटेटिव्हली कव्हर होईल, कारण आपल्याला सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स करावे लागतील. एक गोष्ट लक्षात ठेवा की पहिल्यांदा सीईटीचा हा डिसेंबरवाला अटेम्प्ट येतोय. ठीक आहे. सो आतापर्यंत ज्यांनी पण बॅचेस लॉन्च केल्या असतील त्यांचा पण सगळ्यांचाच हा ओव्हरऑल प्रॉब्लेम आहे की 2026 कडे आतापर्यंत लक्ष होतं, आता कुठे हळूहळू 2027 ला जायला लागले लक्ष. तो आपल्याला जेवढ्या लवकरात लवकर विदाऊट डायल्युटिंग क्वालिटी करता येईल तेवढं चांगलंय. ठीक आहे. सो आपल्याला 1 महिना, तसं तर 2 महिने मिळाला पाहिजे प्रॅक्टिसला, पण काळजी करू नका, जेवढं आपण करतोय का रिलेटिव्ह कॉम्पिटिशन आहे, जेवढं आपण करतोय का तेवढं बाहेर करणार नाही. ऑब्व्हियसली जे लोक जेईला फोकस करतील ते इथपर्यंत पोहोचू शकणार नाही जर त्यांचं सीईटी वीक असेल किंवा जेई तेवढं स्ट्रॉंग नसेल तोपर्यंत. ठीक आहे. सो पर्सेंटाईल वाईज तुमचं डेफिनेटली तुम्हाला इथे फायदा होणार आहे फर्स्ट अटेम्प्टला. जेव्हा आपला सेकंड अटेम्प्ट येईल एप्रिल मंथमध्ये, तर एप्रिल मंथमध्ये इकडे तर तुम्ही बोर्डला होऊन जाल, तर जानेवारीमध्ये मी तुम्हाला सांगेल काय करायचं. ठीक आहे ना, कुठले क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे, काय असाइनमेंट अजून करता येतील आपल्याला, ते सगळं करेल वन्स द अटेम्प्ट इज ओव्हर. पण जानेवारी 15 नंतर मला वाटतं की तो बोर्डमध्ये वेळ चालला जातो आणि तो द्यायला पण पाहिजे बोर्डला, कारण बोर्डमध्ये पण पर्सेंटेज आणायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर मार्चला जेव्हा तुम्ही फ्री व्हाल ना, तेव्हा क्वालिटी क्वेश्चन सॉल्व्हिंग होईल. क्वालिटी क्वेश्चन्स, कारण बघा पहिल्या अटेम्प्टला आपल्या टार्गेट काय, फिजिक्सला जितके जास्त मार्क्स पाडता येतील तितके जास्त. आता सेकंड अटेम्प्टला काय होतं, वेळ मिळतो म्हणून सगळे जास्त प्रिपरेशन करतात, त्यावेळेस आपल्याला परत बेसिक पासून शिकायचं नाही, जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस लागेल, तर ती क्वेश्चन प्रॅक्टिस पण याच बॅच मध्ये करून घेतल्या जाईल. आर यू गेटिंग इट? कळतंय तुम्हाला? म्हणजे एंड टू एंड फिजिक्स ही जबाबदारी सरांची. त्याच्यानंतर काय, आपल्याला सगळ्या गोष्टी तुमच्या प्री प्लॅन्ड असतील, जसं मी तुम्हाला शेड्यूल शेअर केलंय बघा, ग्रुपवर टाकलंय मी, तसं बॅच मध्ये अपलोड करून देईल सगळ्या गोष्टी. सो तुम्हाला कुठल्या दिवशी कुठला टॉपिक कव्हर केला जाईल ह्या सगळ्या गोष्टी ऍडव्हान्स मध्ये माहिती राहतील. त्यानुसार तुम्ही अभ्यास करा, त्याच्या नोट्स काढा, तशा टेस्ट द्या. ठीक आहे. सो फिक्स चॅप्टरची सिक्वेन्स आहे, रेग्युलर एमसीक्यू प्रॅक्टिस आहे, शेड्यूल टेस्ट अँड डिस्कशन्स आहेत, त्याच्यानंतर रिव्हिजन पण आहे याच्यासोबत. ठीक आहे. तर पूर्ण सिलेबस घेतला जाईल. आता बालिश प्रश्न वाटतो मला, पण तरी विद्यार्थी विचारतो तर सांगावं लागेल की 11वी आणि 12वी यस बेटा फुल फिजिक्स कव्हर केल्या जाईल 100%. ठीक. त्याच्यानंतर सर बेसिक्स कव्हर केल्या जातील का? हा, बेसिक्स कव्हर केल्याच जातील, त्याशिवाय फिजिक्स कळणार कसं? बेसिक म्हणजे एकदम पण बेसिक नको, आलं का लक्षात? थोडंफार तरी माहिती पाहिजे. बोर्ड लेवल मिनिमम तो 11वीचं बोर्ड तर करायला पाहिजे. आता कोणी 11वीला काही केलं नाही 12वीला आलं आणि मग अपेक्षा कराल की नाही सर आम्हाला सीईटीला जास्त पर्सेंटाईल पाहिजे, जमणार नाही बेटा, जमणार नाही. ठीक आहे. तो बेसिक पासून आपल्याला ऍडव्हान्स लेवल पर्यंत डेफिनेटली जायचंय, त्याच्यात कुठलाही डाऊट नाहीये. त्याच्यानंतर सर लेक्चर्स कसे होतील बघा, 60% लेक्चर्स बेटा हे ऍप्लिकेशनवर होतील, ऍप्लिकेशनवर, आणि 40% जे लेक्चर आहे ते युट्यूबवर होतील. युट्यूबवर सर, युट्यूबवर का लेक्चर होतील? कारण युट्यूबच्या चॅनलला पण मला वेळ द्यायचा आहे. आपलं चॅनल, आपली क्वालिटी जरी चांगली असली तरी चॅनल युट्यूब त्याच्या अल्गोरिदम नुसार काम करतं. सो चॅनलची रीच पण वाढायला पाहिजे, त्यासाठी 40% आपलं युट्यूबवर राहील बेटा, ऍप्लिकेशनवर 60%, पण 100% लेक्चर्स तुम्हाला ऍपवर मिळतील. ऍप्लिकेशन मध्ये या 40% जे आपण युट्यूबवर करणार ना त्याची रेकॉर्डिंग पण मिळेल तुम्हाला ऍप्लिकेशनवर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सर, त्याच्यानंतर बेटा पुढचा प्रश्न असा आहे सर की कधी लेक्चर राहील, ऑनलाईन ऑफलाईन? सर म्हणजे ऑनलाईन तुमचा ऍपवर किंवा कधी लेक्चर राहील? 6 वाजता लेक्चर राहील, संध्याकाळी 6 वाजता लेक्चर राहील. ठीक आहे. संध्याकाळी 6 वाजता लेक्चर राहणार आहे.
तुमचं कॉलेज वगैरे करा व्यवस्थित, त्याच्यानंतर आपण लेक्चर ठेवू. आर यू गेटिंग? संध्याकाळी 6 वाजता साधारण 2 तासाचं लेक्चर असेल, कधी एक्सटेंड पण होऊ शकतं. थोडं आता तुम्ही चांगलं प्रिपरेशन किंवा चांगली थोडी इच्छाशक्ती ठेवा, कारण पहिल्या अटेम्प्टला जेवढा एफर्ट द्याल ना तेवढ्या गोष्टी बेटर होतील. फर्स्ट अटेम्प्टला फ्री झाला, सेकंड अटेम्प्टला तर अजून पुढू आपण. ठीक आहे. सो आपल्याला हार्डवर्क करावं लागणार आहे. कधी चालू होणार आहे जसं सांगितलं 10th ऑफ जूनला. 10th ऑफ जूनला चालू होणार आहे. कशामध्ये शिकवणार? मराठीमध्ये शिकवणार, नो डाऊट. ठीक आहे. मराठी आणि इंग्लिश मिक्स असेल बेटा. त्याच्यानंतर सर हे बोर्डसाठी कामाचं आहे का? ही बॅच बोर्डसाठी कामाची आहे का? 30-40% तुम्ही म्हणू शकता, पण बोर्ड्सचं प्रिपरेशन थोडं वेगळं असतं. बोर्ड्समध्ये कसं आहे की हा थेरम वाचा, मग त्याला पाठ करा, मग त्याचा प्रूफ करा, मग डेफिनेशन. आपण त्या भानगडीत पडत नाही. आपला काय असतो? कन्सेप्ट बघायचा, कन्सेप्टच्या रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, बस तेवढंच सीईटी, बाकी काही नाही. ठीक आहे. ओके सर. सो सीईटी स्पेसिफिक बॅच आहे. सीईटी स्पेसिफिक बॅच आहे, आधीच सांगतो. त्याच्यानंतर जे तुम्हाला आधी सांगितलं की सगळं बेसिक्स कव्हर केल्या जातील. कंप्लीट 11+12 लँग्वेज आहे, बोर्डसाठी युजफुल की नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे. सर बॅचची प्राइस काय? तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, बॅचची प्राइस इज 1499 बेटा, 1499. तर आम्हाला सपोज कोणाकडे ही बॅचची जी प्राइस आहे आणि जे तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये खूप फरक असेल. क्वालिटी नो डाऊट, कधी स्वयं फिजिक्सची क्वालिटी कमी झाली नाही आणि होणारी नाही. मागच्या वेळेसपेक्षा जो कॉन्टेंट आहे तो अपग्रेड करायचा आपल्याला. 2026चे PYQs जसे येतील आपल्याला ते सुद्धा आपल्याला इन्क्लूड करायचे है ना. जसं जसं आता इनपुट्स येतील विद्यार्थ्यांकडनं, ज्यांनी एक्झाम दिली आहे किंवा बुक पब्लिश होईल, तर आपल्याला त्याच्यातून उचलता येतील. जेईचे क्वेश्चन्स असतील, नीटचे क्वेश्चन्स असतील, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट पण मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा पण मी क्रॅश कोर्स लॉन्च करेल, सेपरेट क्रॅश कोर्स लॉन्च करेल, त्याचा सुद्धा ऍक्सेस मिळणार आहे. म्हणजे क्रॅश कोर्स भविष्यात जेव्हाही आपण लॉन्च करू फॉर सेकंड अटेम्प्ट, ठीक आहे, तर तो या विद्यार्थ्यांना फ्री असणारे, वेगळे पैसे भरायची गरज नाही, वन टाइम परचेस. आर यू गेटिंग? सो याच्या पुढे मी जे काही पेड प्रोग्राम थ्रू आउट द इयर लॉन्च करेल त्या सगळ्याला तुम्हाला फ्री ऍक्सेस असणार आहे. मग आपली एक फॉर्म्युला शीट असते ज्याच्यामध्ये खूप सारे फॉर्म्युलाज असतात. ठीक आहे. एकदम टू द पॉइंट, हायेस्ट लेवल, म्हणजे काय म्हणतात त्याला, एंड गेम ज्याला मी म्हणतो, एंड गेम पर्यंत जे फॉर्म्युलाज लागतात ते सुद्धा फॉर्म्युला शीट या प्रोग्राम मध्ये आहे. ठीक आहे. सो जेवढी मिनिमम मला फी ठेवता येईल तेवढं मी ठेवायचा प्रयत्न केलाय. हा, आता कोणाचा असा डाऊट असेल बघा, कुणाचा डाऊट आहे, सर मला तुमच्याकडनं शिकायचंय पण मग माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत, मग मी काय करू? तर बेटा तू एक काम कर, तू MHT CET 5 इयर PYQ सिरीज फॉलो कर. MHT CET 5 इयर PYQ ही सिरीज फॉलो कर. ठीक आहे. प्रामाणिकपणे फॉलो करा, मार्क्स येतात. इच्छाशक्ती पाहिजे. बॅचचा फायदा काय होतो? बॅचचा फायदा असा होतो, थोडा कंटेंट मध्ये अपग्रेडेशन, एक स्ट्रक्चर्ड लर्निंग असतं, आपण एक टाइम टेबल प्रमाणे चालतो, टेस्ट वगैरे असतं है ना. सो तुम्हाला विचार नाही करावा लागत, तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करावं लागतं. स्वतः सेल्फ प्रिपरेशन केलं तर एक प्रॉब्लेम असा येतो सेल्फ प्रिपरेशनचा की मग आपण तेवढं डिसिप्लिन राहत नाही. पण जर तुमच्याकडे तेवढे पैसे नसतील, इट्स ओके, पण डिसिप्लिन असेल, इच्छाशक्ती असेल, तर या पृथ्वी तळावर कुठलीच गोष्ट तुम्हाला थांबवू शकत नाही. तुम्ही ही सिरीज फॉलो करा, डेफिनेटली यू विल गेट गुड मार्क्स. ठीक आहे. आर यू गेटिंग? ओके सर. सो दॅट्स इट अबाउट बॅच. त्याच्यानंतर अजून बेसिक, तर कुठला ऍप वगैरे, तर हे आपलं ऍप आहे बेटा. ऍप मी कमेंट सेक्शन मध्ये त्याचं लिंक टाकतो. ऍप्लिकेशन डाउनलोड करा सगळ्यांनी, त्याच्यावर तुम्हाला PDF मिळेल, लेक्चरचं PDF मिळेल. ठीक आहे. सो हे स्वयं फिजिक्स तुम्ही जर प्ले स्टोअरवर सर्च केलं डायरेक्ट, किंवा मी तुम्हाला लिंक देईल त्याच्यावर क्लिक करा, ऍप इन्स्टॉल करा आणि यू विल गेट इट. वेबसाईट ज्याला लॅपटॉपवर करायचं असेल त्यांनी ही वेबसाईट बघा, www.swaymphysics.in. .in येथे, .in आहे, .com नाही आहे. याची पण लिंक मी देईल. तर तुम्हाला लॅपटॉपवर, पीसीवर बघायचं असेल तर तुम्ही करू शकता. ऍपल युजर्स साठी मी व्हिडिओ टाकेल ऍपवर, ऍपल युजर्स वाल्यांनी काय करावं. ठीक आहे. आलं लक्षात? आर यू गेटिंग? ओके सर. सो जर तुम्हाला फिजिक्स शून्यापासून तर इनफायनाईट पर्यंत किंवा जेवढं सीईटीला लागतं तेवढं कंप्लीट प्रिपरेशन करायची इच्छा असेल, रेग्युलरिटी मेंटेन करून, सरांसोबत हार्डवर्क करून, नाही सर आम्हाला आमचं ड्रीम कॉलेज पाहिजे, तो डोळे बंद करून ही बॅच परचेस करा. ठीक आहे. डेफिनेटली यू विल गेट रिझल्ट, दॅट इज माय गॅरंटी. पण मी एक गोष्ट सांगतो, बॅच परचेस करणं म्हणजे सिलेक्शनची गॅरंटी नाही. तर कंटेंट वाईज तर तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणार नाही, बट एक्झिक्युशन तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. इथे काय म्हणतात त्याला,
स्वप्न नाही, स्वप्न तेव्हाच अचीव होतात जेव्हा तुम्ही काम कराल त्यावर. सो आपण आता सुरू करू 10 तारखेपासून. या बॅच रिलेटेड तुम्हाला काही क्वेरी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. मी तुम्हाला रिप्लाय करीन, त्याचा ट्राय करीन, जेवढे जास्त मला रिप्लाय करता येतील तेवढं. आणि अजून काही डाऊट्स असतील तर त्यावर सेपरेट व्हिडिओ बनवू आपण. ऑल द बेस्ट.